Like नमस्कार मंडळी, मी सुरेश मुळे तुमचं स्वागत करत आहे आजच्या नवीन व्हिडिओमध्ये। आपल्या चॅनलचं नाव आहे कोकण क्षेत्र आणि आज आम्ही जाणार आहोत गावाला। पण आता आम्ही जाणार आहोत दिव्याला आणि गाडी आम्ही सकाळी पकडणार आहोत 6ची दिवा रत्नागिरी। त्यामुळे आम्ही आज रात्री जाऊन तिथे थांबणार आहोत। तर आता आम्ही निघतोय, आम्ही दोघंच निघतोय, मी आणि साक्षी। आणि आई घरीच असणार आहे। आई इकडे बघ, आई हाय कर। आई घरीच असणार आहे, फक्त आम्ही दोघंच चाललोय, मी आणि साक्षी। तर चला आता आम्ही निघतोय, बाय बाय। आम्ही दादर ट्रेन पकडलेली आहे आणि आता आम्ही थोड्याच वेळात दादरला उतरू। आम्ही आता दादरला उतरलोय आणि आता दादरवरून आम्ही डोंबिवली ट्रेन पकडून दिव्याला होतो। पाहू शकता खूप गर्दी आहे, डोंबिवली जाणाऱ्या ट्रेनला खूप गर्दी आहे बघा। मंडळी सकाळ झालेली आहे आणि आमची ट्रेन दिव्यावरून आता निघाली आहे आणि बाहेर बघता कसं फॉग आहे। एक करेक्शन करतो मित्रांनो, तर ही दिवा सावंतवाडी ट्रेन सकाळी 6:30 वाजता निघते। थोड्याच वेळात आता पनवेल स्टेशन येईल आणि पनवेल स्टेशनला गाडी 5 ते 10 मिनटं थांबेल आणि लगेच आपली गाडी आता पनवेलवरनं सुटेल आणि आपली गाडी आता पनवेलवरनं निघालेली आहे। पनवेल स्टेशन सोडल्यावर काही वेळातच धुक्यातून अस्पष्ट असा कर्नाळा किल्ल्याचे टोक दिसते। घेतले दोन चायनीज वाले घेतले। चहा प्यायला या मंडळी। चाय वाले आले, सगळेजण चाय घेतात जातात। रोहा रेल्वे स्टेशन वाहन भरलेत आणि आता कोलाड आलाय।
तर आत्ता आम्ही उतरलोय 4 वाजता. सकाळी 7:30ची गाडी पकडलेली दिवा सावंतवाडी एक्सप्रेस आणि आता आम्ही 4 वाजता उतरलोय रत्नागिरीला. तर आम्ही इथून पुढे जाणार आहोत. खाली हायवेवरती बस पकडणार आणि लांजाला उतरणार. तर आता वाजले संध्याकाळचे 4. हे आहे आमच्या मागे रत्नागिरी रेल्वे स्टेशन. आता आम्ही चाललोय खाली हायवेला जाऊन लांजाची कुठली बस भेटते का बघणार आणि तिथून लांजा आणि लांजावरनं घरी. हे रत्नागिरी रेल्वे स्टेशन आमच्या मागे दिसतंय. ते आहे रत्नागिरी रेल्वे स्टेशन. मग प्रवास कसा झाला? आणि ह्या गाडीमध्ये ना तुम्हाला खाण्यापिण्याचं काही प्रॉब्लेम नसतात. मॉर्निंग मंडळी, तर आज दुसरा दिवस आहे. तर कालच्या व्हिडिओची सांगता बाकी आहे. तर आम्हाला काल खूप उशीर झाला यायला, त्यामुळे व्हिडिओ पेंडिंग बाकी राहिले आहे. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. लाईक करा, शेअर करा.